गुड मॉर्निंग नानू. नो. आणि मग त्यानंतर ब्रेकफास्ट करतो. नाही नाही म्हण. अगं नानू हे काय आहे? मम्मा असे ना तू. अरे बापरे, हाय म्हणते तू दादाला. या दोघांचं इकडे झाडांना पाणी देण्याचं काम चाललेलं आहे. तर तिला रोज आंघोळीच्या आधी 1 तास आधी तरी थोडंसं हेअर ऑइल लावून द्यायचं. डॅडासारखेच हेल्दी केस तिचे पण झाले पाहिजे. मी यूज करणार आहे हे बेबी ऑर्गॅनोचं हेअर ऑइल. माझी जेव्हा गरम गरम पोळी होते ना, मी अनायाच्या हातात थोडासा तुकडा देते. नानूची आंघोळ झालेली आहे आणि नानूची आंघोळ आता रोशन करतो. बाय बाय नानू बाय करते. हो नानू बाय करते. नानू बाय करते. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आता वाजलेले आहेत 7. मी आज खूप जास्ती लवकर उठली. असं कधीच होत नाही की मी 6ला वगैरे उठणार. ॲक्च्युली अनाया 5 वाजता उठली होती आणि ती फीड करायला, आणि फीड केलं आणि त्यानंतर काय मला झोपच लागली नाही. तर मग मी 1 तास कसं तरी घालवला बेडवर. मग त्यानंतर म्हटलं चला आता उठायला पाहिजे. मी 6ला उठली, मस्त फ्रेश झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि टाईम टेकिंग जे असतं ते म्हणजे मेथी तोडणे. हे काम मी करून ठेवलेलं आहे. तर आता म्हटलं चला व्लॉग सुरू करूया. आणि आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं विथ अनाया. आता अनाया 10 मंथ्सची झालेली आहे आणि मी तिला सकाळी ती उठल्यानंतर काय देते, ब्रेकफास्टमध्ये काय देते, लंचमध्ये काय देते, पाणी किती पिते, ह्या सगळ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तिचं 10 मंथ्सचं वॅक्सिनेशन आम्हाला द्यायचं आहे. तर ते वॅक्सिनेशन प्रायव्हेटमध्येच अवेलेबल आहे. याआधी जे वॅक्सिनेशन 9 मंथ्सचं मी दिलं होतं ते पहिल्यांदाच मी गव्हर्नमेंटमध्ये दिलं होतं. आणि आता जे आहे पुढचे 2-3 वॅक्सिन जे आहे ते प्रायव्हेटमध्येच आहे, गव्हर्नमेंटमध्ये नाही आहे. आणि मी ठरवलं की कुठलीही वॅक्सिन तिची स्किप करायची नाही. ॲक्च्युली जे गव्हर्नमेंटमध्ये नसतात ते वॅक्सिनेशन्स ऑप्शनल असतात, म्हणजे तुम्ही द्या किंवा नाही दिलं तरी चालतं असं असतं, असं आम्हाला त्यांनी सांगितलं. पण मला असं वाटतं ठीक आहे, चार्टमध्ये आहे तर त्या सगळ्या वॅक्सिनेशन आपण तिला देऊ. ज्या गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल आहे इथून पुढे त्या तिथे देऊ आणि बाकीच्या सगळ्या प्रायव्हेटमध्ये देऊ. तर आज तिचं आम्ही 10 मंथ्सचं वॅक्सिनेशन द्यायला जाणार आहे. तर सकाळचं जे काही रुटीन आहे ते सगळं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते, प्लस तिचं वॅक्सिनेशन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सकाळी उठल्यानंतर माझं सगळ्यात पहिलं काम असतं घर आवरणे. कारण आमच्या मॅडम रात्री घर खूप पसारा करून ठेवतात आणि त्यातल्या त्यात काय होतं ना की रात्री मला थोडंसं एडिटिंगचं वगैरे काम असतं तर मी सगळं तसंच टाकून देते. म्हणजे सकाळी करता येईल असं, पण महत्त्वाचं जे काम असतं ते करते. कारण ती थोडीशी प्लेफुल असते रात्री आम्ही आल्यानंतर, किंवा कधी कधी ती झोपून जाते. तर मग माझं रात्री ना वॉकनंतर एडिटिंगचं काम असतं. 1-1.5 तास तरी मी एडिटिंग करते. तर मी घरातलं जे काय आहे ते तसंच ठेवते आणि सकाळी उठली की पहिले क्लिनिंग आणि मग बाकीची कामं सुरू करते. तर मग आता पहिले माझं हे जे सगळं पडलेलं आहे ते आवरून घेते. मी इथे बघा आत्ताच मेथी निवडलेली आहे, त्याच्यामुळे हे सगळं कचरा टाकण्या नॉल हे सगळं कामं पहिले आहेत, तर ते मी करून घेते आता. हे आणण्यासाठी आम्ही काल ऑर्डर केलं होतं तिच्या पासपोर्टसाठी कवर. तर हे आलेलं आहे. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये तसं मी दाखवलंच होतं. आणि या कोपऱ्यातलं मी जनरली आमचं सगळं ॲक्च्युली सोफ्याचा फार काही यूज होतच नाही आमच्याकडे, कारण आम्ही मोस्टली ना बेडरूममध्ये असतो. पाहुणे तर कदाचित येतात आणि तेही येतात तर फोन करून येतात. तर तो सगळ्यात सेफ कॉर्नर आहे जिथे अनायाचा हात पुरत नाही. बाकी सगळ्या ठिकाणी तिचा हात पुरतो आणि ती खूप कारभार करते. सगळं काढून फाडून पेपर वगैरे दिसले तर मग तर काही विचारूच नका. त्यामुळे मी त्या कॉर्नरमध्ये सगळे जे प्रॉडक्ट्स येतात ते सगळे तिकडे ठेवते, जे काही ऑर्डर केलेलं वगैरे असेल. आणि मग जसं जसं शूट वगैरे असेल तसं ते आम्ही वापरतो. तर तिकडे माझे सगळे प्रॉडक्ट्स कॉर्नरला ठेवले असतात तर ते तसेच असतात. तर बाकी अनायाची खेळणी वगैरे मी इकडे ठेवत असते. अनायाची बॉटल जी आहे
ती सकाळी रोज मी मस्त, तर तिला आजकाल तशा 2 बॉटल्स लागतात दिवसभरात. सकाळी जे काही पाणी असेल ते काढून टाकते आणि मस्त धुवून वगैरे रेडी करून ठेवते तिच्यासाठी. आजकाल मी गरम पाणी करत नाही, तिला डायरेक्ट फिल्टरचंच पाणी देते, कारण आता तिला नॉर्मल सगळ्या गोष्टींची सवय लागायला हवी आता कुठेही ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे. कारण एकदा ठीक आहे आपण गरम देऊ शकतो, तर तिला वारंवार 2 बॉटल्स भरावे लागतात, तर ते ट्रॅव्हलिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि म्हणून मग मी आता तिला नॉर्मल सगळ्या गोष्टींची सवय लावत आहे. तर पाणीसुद्धा तिला मी आता उकळून वगैरे देत नाही, डायरेक्ट फिल्टर्सच देते जे आम्ही पितो. आता माझं घर सगळं आवरून झालेलं आहे. मस्त हॉल क्लीन झालं, किचन क्लीन झालं, जी काही छोटी मोठी भांडी धुवून ठेवायची असतात, काचेची कप वगैरे, ते सगळं झालेलं आहे. हे माझं सगळ्यात आधी उठल्यानंतरचं काम असतं. आणि आता अनाया झोपलेली आहे बेडरूममध्ये, तर बेडरूम राहिलेला आहे माझा आवरायचं. ती उठल्यानंतर मग मी ते आवरते आणि ते पटापट आवरून होतं, फार काही वेळ लागत नाही. पण तोपर्यंत मग झाडू पोछा जे आहे ते पोछा तरी सकाळी मी करत नाही, कारण मग मावशी येतात त्या करतात. पण झाडू लावतो आम्ही सकाळी, एकदम छान घर क्लीन झालं पाहिजे, तर त्याच्यासाठी ना रोबो आहे तो त्याचं काम करतो. तर आता ना मी बेडरूममध्ये जाते, कारण रोशनला उठायचं आहे आणि आम्ही अनायाला एकटं सोडत नाही. म्हणजे झोपली जरी असेल तरी आम्ही तिच्याजवळ बसतो, कारण ती कधी उठेल आणि मग पळायला लागेल सांगता येत नाही. मग आम्ही ती रिस्क कधीच घेत नाही. आम्ही दोघांपैकी एक जण तरी तिथे तिच्याजवळ बसतो. आता रोशन उठणार आहे, तो फ्रेश होतो तोपर्यंत मी तिच्याजवळ जाऊन बसते. इकडे रोबो लावून देते, तो त्याचं काम करतो आणि मग मी तिथे बसल्यावर काय तर माझं एडिटिंगचं काम करते. तर म्हणजे दिवस असा पूर्ण बिझी असतो, एकतर घरातलं काम किंवा एडिटिंगचं काम किंवा व्हिडिओ शूटिंग, समथिंग काय ना काही चालत असतं. तर आता मी चला रोबो लावते आणि बेडरूममध्ये जाते. बाकी पुढचं जे काही रुटीन आहे, म्हणजे आम्ही चहा वगैरे पितो, मग त्यानंतर अनायाचं ब्रेकफास्ट, मग त्यानंतर आमचं ब्रेकफास्ट, मग त्यानंतर स्वयंपाक आणि मग आज वॅक्सिनेशनला जायचं, तर पटापट आवरून मग ते निघायचं. हे सगळं मी तुम्हाला दाखवते. आणि आता रोशन वगैरे फ्रेश झालेला आहे, तोपर्यंत माझी तिकडची ड्युटी होती ती मी संपवून आली. अनायाजवळ बसली होती. अनाया अजून झोपलेली आहे आणि मला वाटतं आता 8:15 होत असतील. आणि आता चहा वगैरे बनवते आमच्या दोघांसाठी. ती उठेपर्यंत स्वयंपाकाची जेवढी तयारी होईल ती पण करून ठेवते. मग ती उठली की तिचं ब्रेकफास्ट आणि ऑल सगळ्या गोष्टी सुरू होऊन जातात. तर आता मी कामाला लागते. आज मी मेथीची भाजी बनवणार आहे, तर त्याची सगळी प्रिपरेशन करते. चहा होईपर्यंत हे माझं होऊन जातं. आणि सकाळी उठल्या सगळ्यात पहिलं काम म्हणजे मेथी तोडण्याचंच केलेलं आहे मी. तर ते झालेलं आहे. तर आता भाजी आणि वरण भात पोळी पटापट होते, फार वेळ लागत नाही. मग यासाठी काहीतरी बघायचं आज काय करायचं ते. हे काय, हे काय तू कधी पण That's not good habit. Say good morning. Good morning. युची माझी. चलो. तर आता नानू उठलेली आहे आणि नानू उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम असतं ते डायपर चेंज करणे. नाही करायचं? करायचं. कॉलायचे बाबा. चिची झालं. मग डायपर चेंज करून झालं की आम्ही मस्त पाणी पितो, हो ना? हा. मग त्यानंतर मेडिसिन घेतो. Yes, like a good girl. अशी माझी कुटी. बरं, एकदा आपला शो करून घ्यायचा का? कसा शो करायचा का? ओके, गिव्ह मी हाय फाय. येस, गिव्ह मी शेक हँड. येस. विठ्ठल. अच्छा. मुंगुश. नो. येस. आणखी व्हॉट एल्स? बाय. लेट्स चेंज डायपर. ओके. असे पैचू क्लीन कला. नानूचे डोले क्लीन कला बाबा. गुड गर्ल. नानू कशा आहे? भिष्क्या. पाणी पिणं बेटा, असं नाही करू. हे घे मम्मा पी. असं पी मम्मा. बॉटल कुठली दाखव नाही आपली. अशी
अगं तुला का त्रास होईल नानू आज? नाही प्यायचं? बरं ठीक आहे, थोड्या वेळाने पिऊ. नाही बरं नाही. ओके येस, छान छान आहे ना. हो ना. हा देव माणूस बसत नाही ना. हा म्हणून मला असं होऊन राहिलं. ही फेवरेट आहे का तुझी नानू? ही आवडते का तुला? नानू आवडली रे. झालं झालं. गुड मॉर्निंग दादा. दादाला गुड मॉर्निंग म्हटलं तू नानू? हाय दादा. येस. अरे व्हेरी गुड. तर अनायाचं जे मॉर्निंग रुटीन असतं, जसं की तिचं मेडिसिन देणे, तिला पाणी देणे, तिला फ्रेश करून देणे, तिचं डायपर चेंज करून देणे, ह्या बेसिक गोष्टी झालेल्या आहेत. आणि तिला फीड ऍक्च्युली मी झोपेतनं उठते मी जेव्हा तेव्हा तिला करत असते. तर त्यामुळे मी आता तिला फीड करत नाही. आता तिला डिरेक्टली ब्रेकफास्ट देते. काय पाहिजे तुला? तर आता अनाया खाली खेळेल मस्त, आपली एकटी एकटी खेळते ती तिच्या खेळण्यांबरोबर. तेवढ्या वेळात मी तिचा ब्रेकफास्ट रेडी करते. आणि ब्रेकफास्ट आम्हाला घ्यायला 1 तास लागतो. तर हळूहळू माझं काम पण होतं आणि तिला ब्रेकफास्ट पण देते. तर असं सगळं चाललेलं असतं. चलो नानू, प्ले हिअर. ओके. आणि आपण फिश तोडलेली आहे माहिती आहे का तुला? हे बघ. काय आहे? काय आहे? खेळ नाही करायचा, खायचं खायचं. येस. तर मी आता आमच्यासाठी ब्रेकफास्ट रेडी करत होती. तर पेयर जे आहे ना ते थोडं सॉफ्ट होतं. तर छोटंसं तिला कापून दिलेलं आहे. ती थोडं थोडं खाते, थोडं थोडं फेकते. पण तिचं ब्रेकफास्ट रेडी होईपर्यंत खेळता खेळता तेवढं तिच्या पोटात जातं. मग इकडे हा आमचा ब्रेकफास्ट रेडी केला आणि यातलंच मी अनायाला सुद्धा देत आहे. तर मी आज तिला ब्रेकफास्टमध्ये ना पोमोग्रेनेट देत आहे आणि ती मस्त खात पण आहे. तर तिच्या तोंडातले हे दाणे जे आहे ना मी काढून घेते. नंतर जेवढे चावणं झाले तेवढे चावू देते आणि मग काढून घेते. आणि तिला ऑरेंज पण देते. ती ऑरेंज पण मस्त खाते. नाना खाते. नाना तिला घे, व्हिडिओ घे तुमचा. ते दे मम्माला. हां असं काढून घ्यायचं नानू. हे घे. नाही पाहिजे असं कसं? घे बाबा, टेस्टी आहे टेस्टी. हे पाहिजे तुला? हे पाहिजे ना? हे घे, हे पण खाऊन घे. नाना जनरली आमचा ब्रेकफास्ट जो दोघांचा आहे तो फ्रुट्सवरच असतो. कारण मी स्वयंपाक लवकरच करते. इथनं हे झालं की लगेच स्वयंपाक करते. तर आमचं जेवण पण 11:30 वगैरे होऊन जातं मॅक्स. आणि सोबतच अनायाचं पण मग मी 11:30-12ला देवजेवण देते. तर आमचा ब्रेकफास्ट आणि तिचा ब्रेकफास्ट असंच फ्रुट्सवरच आम्ही करतो. तिला बनाना, पोमोग्रेनेट, त्यानंतर ॲपल तरी देता येत नाही आता, आधी द्यायची मी. आणि तिला कशात मिक्स करून आता नको असतं ॲपल. पेअर सॉफ्ट असतं तर तिला खायला देते. चिकू, त्यानंतर ड्रॅगन फ्रूट, ह्या सगळ्या गोष्टी तिला मी ब्रेकफास्टमध्ये देते सकाळी. आणि आम्ही खेळत जास्ती करतो. हातात दिलं की खातो कमी. खा नानू खा, खाऊन घे. इकडे माझा स्वयंपाक ऑलमोस्ट डन आहे. इकडे मी मस्त मेथीची भाजी बनवलेली आहे. पोळ्यांची कणिक मळून ठेवलेली आहे. कुकर झालेला आहे. आणि रोज रोशन झाडांना पाणी देतो. आणि अनायाला सगळं बघायचं असतं. तर ती कारभार करते म्हणून तिला हातात घेऊनच मग तो हे सगळं काम करतो. नानू 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 तू डॅडाला हेल्प करताय का? हे नॅन्यू नॅन्यू, बापरे, हे सगळं पाहायला आवडते ना तुला कारभार? नानू काय करणार? ऑइलिंग. आतापर्यंत आम्ही अनायाला हेअर ऑइल यूज करत नव्हतो. पण आजपासूनच आम्ही असं ठरवलं की थोडीशी डोक्याची मसाज करायची. तर आधी कसं बॉडी मसाज व्हायची तर सोबत सोबत मग तिचं डोक्याची पण मसाज व्हायची. पण आता ती करू देत नाही. तर म्हणून मग आता फक्त डोक्याची मसाज आम्ही करणार आहे रोज तिची. तर ही रिस्पॉन्सिबिलिटी डॅडांनी घेतलेली आहे. टचवूड ॲक्च्युली आमच्या तिघांचे केस हेल्दीच आहेत. तर तिचेही तसेच होईल अशी मी होप करते. आणि मग आता म्हटलं तिला रोज ऑइलिंग करत जाऊ आपण आंघोळीच्या 1-1 तासाआधी वगैरे.
तर मॅडम करू देतच नाही काही, पण ठीक आहे, जसं जसं पॉसिबल होईल तसं आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि हेअर ऑइलसाठी मी यूज करणार आहे हे बेबी ऑर्गॅनोचं हेअर ऑइल, आणि सध्या ते मी आणलेलं आहे. आणि प्रमोशन नाही आहे, हां, हे प्रमोशन नाही आहे. तर म्हटलं चला हेच यूज करून बघूया, आणि मग काय रिझल्ट वगैरे असेल तुमच्याशी मी शेअर करेलच. तर इकडे अनायाची हेअर ऑइलिंग चाललेली आहे, माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे, आणि पुढे आता तिची आंघोळ वगैरे करून ब्रेकफास्ट मॅडम चालता फिरता थोडा थोडा घेत आहेत. तर आता बनाना सुरू आहे आमचं तिला देणं. नाही नाही, किती छान मसाज करताय ना डॅडा. पोळी कुठे गेली नानू? पोळी कुठे गेली? तुला मी चपाती दिली होती ना, हां खायची, ठीक आहे. तर ती थोडं थोडं आपलं तोडून खात असते. तर असा सगळा ब्रेकफास्ट चालतो आमचा. ॲक्च्युली तिला आजकाल अशी एक वस्तू घेऊन बसायचं आणि मग ते द्यायचं असं जमत नाही. तिला असा कारभार करायला काही काही द्यावं लागतं. ती थोडं खाते, थोडं फेकते, असं करून चाललेलं असतं आमचं. हो ना नानू? तुला मसाज तर आवडली ग? हेड मसाज झाली. चला थोड्या वेळाने गंगा करू आपण. हा, मम्मानी गंगाची ड्युटी ना शिफ्ट करून टाकली. आजकाल नानूची गंगा कोण करतं? डॅडा, हो ना? तर येस, माझी ड्युटी शिफ्ट केलेली आहे मी, आणि हिला रेडी करून देण्याचं काम माझं. तर आता हिला रेडी करून देते, मग त्यानंतर मी पण फ्रेश होते, मग बाकी माझी घरातली कामं, मग जेवण, हिचं लंच, हे सगळ्या गोष्टी होतात. बाय 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 बाय. नाचायचं नाही बेटू, नाचायचं. गाणं कुठे लागलं नाचायला? आणि आंघोळ झाली की याला जाम झोप येते, कारण तिची आंघोळ 10:30 पावणे 11 अशी या वेळेत होत असते रोज. तर आजसुद्धा पावणे 11 तिची आंघोळ झाली. मी तिला रेडी करून दिलं, आणि रेडी करता करताच तिला इतकी झोप आली की ती कपडे पण घालू देत नाही. ते कपड्याच्या बटना लावायच्या राहून गेल्या होत्या, आणि तिला मी फीड करते. मग तर एक 5-10 मिनटं ती फीड घेते आणि लगेच झोपून जाते. हा नॅप तिचा फार मोठा नसतो, एक अर्धा तास पाऊण तास असा असतो. तेवढ्या वेळात मी काय करते, आंघोळ, माझी पूजा आणि जेवण. तर या अर्ध्या पाऊण तासात आम्हाला हे सगळं करायचं असते. तर 11:45 किंवा 12पर्यंत ती झोपते मस्त, आणि तोपर्यंत आमचं सगळं आवरून जातं. मग त्यानंतर तिला जेवायला देते. तर चला मग पुढचं बघू आपण काय आहे ते. आता पहिले मी आंघोळ करते. आणि आता माझी मस्त आंघोळ झालेली आहे, मी छान फ्रेश झाली. माहिती नाही मी फ्रेश दिसते की नाही, कारण घरात नेहमीची फार रेडी होत नाही. ॲक्च्युली याला हॉस्पिटल घेऊन जायचं म्हणून कपडे वगैरे व्यवस्थित घातले, पण अजून रेडी नाही झालेली आहे. तर पहिले ना पूजा करून घेते, आणि मग पूजा झाली की आम्ही जेवण करतो. तोपर्यंत होपफुली अनाया उठून जाईल. मग तिच्या ॲक्च्युली जेवायची वेळ होते, पण मग रोशनचं ऑफिस आहे तर मला जास्त वेळ करता येणार नाही. तिला मी फीड करते. फीड करून आम्ही तिला हॉस्पिटल घेऊन जातो. तिची वॅक्सिनेशन देऊन आलो की मग लगेच तिला मी जेवायला घालते. तर तिचं आज जेवण थोडंसं 1-1/2 तास उशिरा होईल, तर ठीक आहे, पण तिला मी फीड करेल मध्ये मध्ये. आणि मग अशा वेळी मी तिला काहीतरी वेगळ्या गोष्टी पण देत असते, जसं की मुरमुरे असो किंवा राळगेचा लाडू असं वगैरे पण देत असते. पण आता पटापट पूजा करते, फार वेळ काही नाही आमच्याकडे. आता वाजले 11:30, 11:45पर्यंत पूजा होऊन जेवण वगैरे सगळं झालं पाहिजे. सो लेट्स गो ना. पुरे चरणी घालरी, जय देव जय देव. हिला आम्ही आता असंच झोपेतून घेऊन जाणार आहे वॅक्सिनेशनसाठी. ती उठायला पण रेडी नाही. नॅन्यू झाली झोप? नॅन्यू जेवण बनवलं, सिंपल सेरेलॅकच बनवलं, कारण तिच्या जेवणाची वेळ होऊन गेली होती आणि हॉस्पिटलमध्ये खूप वेळ लागला. तर तिला मी 2-3 वेळा ब्रेस्ट फीड केलं गाडीमध्ये. आता पटापट तिला खाऊ घालते. आता हे जेवण थंड होत आहे आणि तिचा कारभार सुरू झालेला आहे. आम्ही तिकडे उभं राहून राहूनच आजकाल खातो, असं बसून काही लागत नाही. आणि काय झालं, जेव्हा जेव्हा करते ना गरम आहे भेटू हे थोडंसं.
ते नाही खाऊ, ते नाही खाऊ. तुला भूक लागली. तर असं असतं माझं आणि अनयाचं रोज सकाळचं रुटीन. जेवण झाल्यानंतर ती 1 तास मस्त खेळते, मग 2-2:30च्या दरम्यान ती झोपते आणि ही झोप तिची 2 तास ते 2.5 तास असते, कधी कधी 1.5 तास असते. मग त्यानंतर उठल्यावर आमचं संध्याकाळचं रुटीन काय असतं हे मी पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करेल. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, म्हणजे येणारा व्लॉग तुम्ही मिस करणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.